नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी धनगर समाजाचे नेते घनश्याम बापू हाके पीडित मुलीच्या कुटुंबाची घेतली भेट. इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी आज धनगर समाजाचे नेते घनश्याम बापू हाके यांनी आज पुन्हा भिगवण पोलीस स्टेशनला भेट दिली. तपासात होणारा उशीर आणि पीडित मुलीच्या घरच्यांची आज त्यांनी भेट घेतली. घनश्याम हाके येणार असल्याने असंख्य तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. काहीही करून त्या मुलीला आम्ही परत आणणारच आणि त्यात कोण दोषी आहे त्यावर कारवाई करावी. अझर शेखवर मोका अंतर्गत कारवाई करून तडीपार करावे. ॲट्रॅसिटी सारखे गुन्हे असताना तो मोकाट फिरत आहे. काल प्रसार माध्यमात अटक झालेली आहे असे दाखवले होते. मग तो व्हिडिओ कुठे आहे, कोणाच्या सांगण्यावरून त्याला सोडण्यात आले, त्याचं उत्तर द्या अशी विचारणा करण्यात आली व लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. आणि आमदारांनी असं कोणत्याही प्रकारचं त्या मुलीचं सांत्वन केलेलं नाही किंवा त्या मुलीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेले नाही. आता अंगलट आलं म्हणून जाणून बुजून ते काहीतरी स्टेटमेंट देत आहेत. हे प्रकरण आता पोलीस यंत्रणा, आमच्या पोलीस प्रशासनाला मागणी आहे, जे पण याच्यात आरोपी आहेत या सर्वांचा हे सर्वांना आरोपी करून यांची सखोल चौकशी व्हावी आणि अझर आणि तो जहीर यांच्यावर कडक कारवाई व्हावी. खास करून अझर शेखवरती मोका अंतर्गत कडक कारवाई व्हावी आणि त्या मुलीला स्वतःच्या कुटुंबियांपर्यंत परत मिळून आम्हाला न्याय मिळून द्यावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. त्या मुलीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. ते स्वतः प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यानंतर देखील कोर्टात देखील त्याच पद्धतीने तिने जबाब दिला. तर काय कसं पाहता काय? माझं तेच सांगणे की हा जो व्हिडिओ व्हायरल झाला, हा व्हिडिओ व्हायरल झाला असता तुम्ही नीट बघितलं तर त्या मुलीला पूर्णपणे धर्मांतर करून बसवलेले, तिच्यावर दबाव आहे, तिच्यावरती जाणून बुजून काहीतरी तिचे व्हिडिओ फोटो असतील किंवा तिला धमकावलं गेलं असेल आणि जाणून बुजून हा व्हिडिओ काढला गेलेला आहे. दुसरं ॲफिडेविट करण्यात तुम्ही म्हणताय तर ते ॲफिडेविट पूर्णपणे खोटं आहे. तुम्ही त्या ॲफिडेविटचे काही तुम्हाला मी सांगतो ते मुद्दे तुम्ही आता पत्रकार सर्व तुम्ही आपण चेक करावेत की त्याचे जे शिक्के आहेत ते शिक्के पूर्णपणे खोटे शिक्के आहेत. सुट्टीच्या दिवशी ते ॲफिडेविट बनवतातच कसं, त्याच्यानंतर तो स्टॅम्प पेपर बारामतीतून घेतला जातो, ॲफिडेविट केला जातो दुसऱ्याच जागी, त्याच्यावर शिक्के खोटे लावले जातात आणि हे सगळं करत असताना आमचं तेच सांगणं आता पोलीस प्रशासनाला की याची चौकशी व्हावी. मुलीला जे कोर्टामध्ये स्टेटमेंट दिले तर मुलीला आईच्या सहवासात देऊन आईशी तिची चौकशी, आईकडून तिच्याबरोबर पहिल्यांदा बोलणं करून मग पोलिसांनी ताब्यात घ्यावं अशी आमची अपेक्षा होती. परंतु आत्ता देखील मी मुलीच्या नातेवाईकांशी मामाशी चर्चा केली असता फक्त थोडा वेळ, ज्यावेळेस मुलीला आणलं त्यावेळेस एक थोडा वेळ मुलीला फक्त आईच्या सहवासात देऊन लगेच पोलिसांनी ताब्यात घेऊन लगेच कोर्टामध्ये आता हजर करणार आहे. ती मुलगी पूर्णपणे दबावाखाली आहे. त्या मुलीला कुठेतरी तिला जाणून बुजून धमकावलं गेलेले, तिच्यावर अशा प्रकारचे काही गोष्टी सांगण्यात आलेल्या, त्यामुळं ती मुलगी फक्त आईकडंच तिचं ज्या मनातल्या काही गोष्टी असतील ते ती सांगू शकते. त्यामुळे आमची मागणी होती की तिला आईच्या सहवासात द्यावं आणि त्यामुळं ती मुलगी जे स्टेटमेंट देते ते अजून देखील दबावाखाली अशी आमची या ठिकाणी दाट संशय. नक्कीच उद्याच्याला भिगवण असेल किंवा बारामती, इंदापूर, दौंड बंदची हाक दिली. काय नेमकं काय सांगाल काय? आम्हाला या ठिकाणी बंद करून पोलीस प्रशासनाला किंवा स्थानिक प्रशासनाला वेटीस धरायचं नाही. परंतु जर का आम्हाला न्याय मिळत नसेल, आज हे प्रकरण भिगवणमध्ये झाले, उद्या हे इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर अशा अनेक भागात पसरू शकतं. ह्या मागं आमचा हाच उद्देश आहे की हे जे यांचं जे जिहादी जे चाललेले हे जे डावपेच आहेत, हे जे मनसुबे आहेत हे यशस्वी न होत म्हणून यासाठी आम्ही उद्या बंदची हाक दिलेली आहे. असल्या जिहाद्यांना त्वरित प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये, या देशामध्ये अशा प्रकारची प्रकरणं होऊ नयेत आणि आमच्या आया बहिणी ज्या वेळेस कुठेतरी रस्त्यावर फिरत असताना त्यांना जीव मुठीत घेऊन फिरावं लागतं, ते असल्या ह्या जिहाद्यांमुळेच फिरावं लागतं. तर ह्या जिहाद्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा म्हणून उद्या बंदची आम्ही हाक दिली. नक्कीच उद्याच्याला बंद असेल किंवा आंदोलन असेल किंवा तुमची मागणी असेल, या संदर्भात पुढची दिशा काय असेल? आमची पुढची दिशा हीच आहे की ह्याच्यामध्ये मुख्य जो आरोपी अझर, त्याच्यानंतर त्याला पाठीशी घालणारे जे राजकीय पाठबळ आहे, या सर्वांना त्या ठिकाणी आरोपी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कुणाच्याही दबावाखाली पोलीस प्रशासनाने काम करू नये. तो कितीही मोठा नेता असला आणि कुणाच्याही आजी माजी कुणाच्या जर की पाठबळीने हे काम करत असेल किंवा जाणून बुजून पोलीस प्रशासनावर दबाव आणत असेल तर आमची हीच मागणी आहे की याच्यावरती सर्व आरोपींवर कडक कारवाई व्हावी. खास करून अझर शेख आणि त्याचा कोण गॉडफादर असेल ज्याचे स्टेटस ठेवले जाते या सगळ्यांवर कारवाई व्हावी. अन्यथा आम्हाला ह्याच्यापुढे पर्याय नाही आहे. आज पुणे
बारामती, शिरूर, इंदापूर बंद करायची हाक दिली. उद्या आम्हाला कदाचित महाराष्ट्र बंदची पण हाक द्यावी लागेल. ती वेळ पोलीस प्रशासनाने आणू नये एवढीच आमची माफक अपेक्षा. इंदापूर प्रतिनिधी गोरख पोंदकुले. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.